परंतु शासनाच्या दरबारी जी समजा FIR असते किंवा शासकीय जी डॉक्युमेंट्स असते आपल्याला अद्यापर्यंत कुठली माहिती दिली नाही. मग जर 14 तारखेला जर तो माणूस सुटत असेल की केस संपल्यात जमा पुन्हा, कारण मेन प्यादाच ती सोडून द्यायच्या तयारीत असली मग त्याला अर्थ नाही. त्यासाठी आपण एक आंदोलन करायचं गावकऱ्यामार्फत. उद्याच्याला त्यांचे कुटुंबीय टावरवर 10 वाजता टावर उडी मारण्यासाठी तिथं जाणार आहेत. आपण सर्वांनी त्यांना पाठी बांधण्यासाठी 9 वाजता इथं हजर राहा. म्हणजे आपण काय सगळेजण त्या ठिकाणी जाऊ आणि शिवच्या बाटल्या किंवा इथं बाटल्या मिळतात आणि सामूहिक आत्मदहनाचं आपल्याला आंदोलन आहे. याच्यामध्ये उद्या पोलीस प्रशासन कोणाला नोटिसा देईल, काही त्रास होईल, तो मान्य गृहीत धरून आपल्याला जायचं. याच्यामध्ये जर अजून कोणाची काही म्हणजे वेगळा ही असेल, काही सांगायचं असेल किंवा ह्याच्यात काही बदल असेल किंवा अजून काही वेगळी मागणी असेल ती असेल तर त्यांनी सुद्धा मांडावं. आणि आपल्यासोबत आपल्या जवळची जी दोस्त मंडळी गावातल्या सगळ्याला कल्पना द्या. काही जणाला कसं असते माहिती नसते, कारण जलसमाधी आंदोलनाला आपल्या मागून बरेच लोक जमा झाले. पार पडले, नेमकं काय बैठकीमध्ये निर्णय झालेत आणि काय मागणी आहे प्रशासन? आज आम्ही या ठिकाणी गावकऱ्यांना बैठक घेतली होती, कारण ह्या बैठकीचा उद्देश असा होता. 10 दिवसापूर्वी सर्व गावकऱ्यांना मसजोग तलाव या ठिकाणी जलसमाधी आंदोलन केलं होतं. ते जलसमाधी आंदोलन करीत असताना आम्ही प्रशासनाकडे काही मागण्या केल्या होत्या. त्यात प्रमुख आरोपी म्हणजे जे आरोपी आहेत त्यांना अटक करा, आणि ह्या आजच्या आंदोलनामध्ये ज्या मागण्या त्याच मागण्या होत्या. त्यापैकी 2 आरोपी अटक झाले, त्यातला 3रा आरोपी अजूनही अटक झाला नाही. त्याच्यामुळं आणि शासन आजपर्यंत CID कुठपर्यंत तपास करते हे त्यांना सांगत नाही. जे शासकीय वकील म्हणून आम्ही उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची मागणी केली ती ऑर्डर आम्हाला आजपर्यंत मिळाली नाही. SIT मध्ये जो बदल करायचा तो झालेला नाही, किंवा ह्यातले जे मुख्य सूत्रधार आहेत वाल्मिक कराड यांच्यावर 302चा गुन्हा लागलाय नाही लागलाय, किंवा त्यांच्या मोकामध्ये बाकीचे 8 आरोपी मोकामध्ये घेतलेत पण त्यांना मोक्यामध्ये घेतलं नाही. हा कशामुळं नेमकं त्या माणसाला का बाहेर काढलंय? ह्या ज्या सगळ्या गोष्टी शासन करतंय आणि कुणाला तरी पाठीशी घालण्यासाठी शासनावर 100% आमचं मत आहे की त्यांच्यावर दबाव आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी बैठक घेऊन उद्याच्याला त्यांचे कुटुंबीय ह्याच मागण्यासाठी कुटुंबीय उद्याच्याला या ठिकाणी जी बाजूला टावर आहे त्या टावरवर चढून त्या टावरवरून उडी मारणार आहेत. आणि 14 तारखेला आमच्या गावकऱ्यामार्फत ज्या मागण्या आहेत त्यात पहिली मागणी आमची अशी, वाल्मिक कराड याच्यावर 302 अंतर्गत गुन्ह्यात घेऊन आरोपी करून त्याच्यावर मोका लावावा. आरोपी कृष्ण आंधळे याला तात्काळ अटक करावी. शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करण्यात यावी, ती बी तात्काळ करण्यात यावी. पुन्हा SIT कमिटीमध्ये जे बदल केलेले अधिकारी त्यांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी. सदरील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती घरच्यांना देण्यात यावी. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून त्यांना सह आरोपी करण्यात यावं आणि डॉक्टर वायबशी दाम्पत्य यांना 302 मध्ये आरोपी करण्यात यावं. या आमच्या मागण्यात. आणि या उद्या ह्याच्यातल्या मागण्यामध्ये फक्त कृष्ण आंधळे हा फरार आरोपी, बाकीच्या ज्या मागण्यात ह्या सगळ्या शासनाच्या हातातल्या. मुख्यमंत्र्यांनी जर मनात आणलं तर आज संध्याकाळी 12 वाजेपर्यंत GR काढू शकतात ह्या गोष्टी सगळ्याचा. त्याच्यामुळे आमची मुख्यमंत्र्याला आणि शासनातील सर्व यांना विनंती आहे की त्यांनी उद्या आज संध्याकाळीच, कारण उद्या सकाळी त्यांचे कुटुंबीय आंदोलन करणार किंवा उडी मारणार आहेत. म्हणजे संतोष देशमुख बरोबर जर सगळं आमचं गावच जर शासनाला संपवायचं नसेल तर शासनानं आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत ह्या गोष्टीवर निर्णय घेऊन त्याचे तसे शासकीय आदेश आम्हाला या ठिकाणी पाठवावेत. नाहीतर आम्ही आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम. हे आंदोलन नाही, आता हे आमचं शेवटचं टोक आहे. म्हणजे आम्ही आंदोलन वगैरे म्हणणार नाही त्याला, आता आम्हाला स्वतःला संपवून घेणार आहे. उद्याचं आंदोलन तर इथं टावरवर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय करायलेले आहेत. आणि परवा दिवशी 14 तारखेचं जे सामूहिक आत्मदहनाचं आंदोलन आहे त्याचं आम्ही ठिकाण समजा निश्चित केलेलं आहे. त्याचं मसजोग मध्ये कोणत्या ठिकाणी होईल हे आम्ही आज सांगणार नाहीत. आज जर सांगितलं तर पोलीस प्रशासन येईल, आम्हाला नोटीस देईल, हे करील. आम्हाला पोलीस प्रशासनाला एकच विनंती करायची, तुम्हाला खरंच जर मसजोग वासियांना जर हे आंदोलन करू द्यायचे नसतील तर त्यांनी आज आणि उद्या 2 दिवसात काळजी त्यांना करायची परिस्थिती करावी, आरोपी अटक करावीत. त्याच्यानंतर आम्हाला महाराष्ट्र शासनाला एक विनंती करायची की तुम्ही जे समजा आजपर्यंत आम्हाला की विशेष सरकारी न्याय वकील नियुक्त करतो आजपर्यंत म्हणतात, पण आणखीन कसल्या प्रकारची ऑर्डर निघालेली नाही. या स्थानिक लेवलवरचे जे सरकारी वकील आहेत त्यांच्यावर हे आरोपीचे कार्यकर्ते दबाव आणून ते त्या केसमधून माघार घेतात. ऐन टायमाला आम्हाला दुसरा म्हणजे सरकारला दुसरा तिथं वकील उभा करावा लागतो. जर यांना जर विशेष सरकारी वकील जर नियुक्त केले ह्या केसमध्ये तर बाकीची ही वेळ येणार नाही ना शासनावर. आणि ज्यावेळेस समजा हे उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांच्यासारखे जर नावाजलेले जर वकील जर तुम्ही जर आम्हाला सरकारी वकील म्हणून जर नियुक्त केले तर हे या ठिकाणी या संदर्भात जे आरोपींना उद्या PCR संपणार आहे त्यावेळेस जर उभा केला तर ह्यांचा PCR होणार नाही. या ठिकाणचे न्यायिक मुद्दे जे आहेत ते त्या ठिकाणी मांडतील. स्थानिक लेवलवरच्या वकिलावर पूर्णतः
ह्या पूर्ण जी गुंडगिरी करणारी ही जी ह्यांची टोळी ह्यांचा पूर्ण दबाव आहे. त्याच्यामुळे हे व्यवस्थित कोर्टापुढे विषय मांडू शकत नाहीत. त्याच्यामुळं आमचं या ठिकाणी ही आंदोलन आहे. महत्वाचा मुद्दा तो आहे, ह्याच्यातले सगळे आरोपी अटक व्हायला पाहिजेत. जे ह्यांना मदत करणार आहेत त्यांना पण अटक करणं गरजेचं आहे. ते पण अटक व्हायलाच पाहिजेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि खंडणीतले जे आहेत त्यांच्यावर तर 302चा दाखल झालेला पाहिजे. ह्यांच्यात म्हणजे हे काय करायला लागलात, खंडणी वेगळे आणि 302 वेगळा असं म्हणजे दाखवून आम्ही अटक केलं का केलं म्हणजे हे समाजाची दिशाभूल आहे. ह्याच्यात ऍक्च्युअल खंडणीचा गुन्हा आणि 302चा गुन्हा हा एकमेकाला कनेक्ट गुन्हा आहे. त्याच्यामुळं खंडणीतले आरोपी 100% ह्याच्यात यायलाच पाहिजे, ही आमची गावकऱ्याची मागणी आहे.